प्रश्न, मागची बाजू दुखायला लागली तर काय करते? उत्तर, शरीरावर जास्त ताण आला की स्नायूंमध्ये वेदना जाणवतात. एकाच हालचालींमुळे थकवा वाढतो. थोडी विश्रांती घेतल्यावर आराम मिळतो. योग्य पोस्चर ठेवल्यास त्रास कमी होतो. प्रश्न, लवकर गरम का होते? उत्तर, शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया वेगवेगळी असते. हालचाल वाढली की रक्ताभिसरण वाढते, त्यामुळे उष्णता जाणवते. हे पूर्णपणे सामान्य शारीरिक लक्षण आहे. प्रश्न, हलकं चोळल्यावर का शांत होते? उत्तर, हलक्या हालचालींमुळे स्नायूंना आराम मिळतो. मेंदूला शांततेचा संकेत जातो. ताण कमी होतो, म्हणून शरीर रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. प्रश्न, वर खूप जास्त दाबल्यावर काय होतं? उत्तर, जास्त दाब दिल्यास अस्वस्थता वाढते. शरीर लगेच इशारा देतं. संतुलन नसेल तर त्रास होतो. नियंत्रित हालचाल सुरक्षित ठरते. प्रश्न, आत टाकल्यावर अडखळू शकते का? उत्तर, अचानक हालचाली केल्यास समन्वय बिघडतो, त्यामुळे अडखळण्याची शक्यता असते. हळूहळू केल्यास नियंत्रण राहतं. समजून घेतल्यास अडचण येत नाही. प्रश्न, दोन्ही बाजूंनी करायला का सांगते? उत्तर, एकाच पद्धतीने केल्यास थकवा येतो. बाजू बदलल्याने आराम मिळतो. शरीरावरचा ताण समान विभागला जातो, त्यामुळे बदल सुचवला जातो. प्रश्न, मागून ढकलल्यावर काय होतं? उत्तर, अचानक दाब दिल्यास शरीर प्रतिक्रिया देतं. स्नायूंवर ताण वाढतो. हळू व नियंत्रित हालचाल योग्य ठरते. समतोल ठेवल्यास त्रास होत नाही. प्रश्न, ती अचानक ध्यास का वाढवते? उत्तर, मन आणि शरीर यांचा थेट संबंध असतो. उत्साह वाढला की लक्ष केंद्रित होतं. हार्मोनल बदल कारणीभूत असतात. ही नैसर्गिक मानसिक प्रक्रिया आहे. प्रश्न, घोड्यावर बसताना किती ताकद लागते? उत्तर, फक्त ताकद नाही तर समतोल महत्वाचा असतो. योग्य तंत्र माहित असणं गरजेचं आहे. अनुभवामुळे आत्मविश्वास वाढतो, त्यामुळे काम सोपं वाटतं. प्रश्न, करताना जास्त झुकलं तर काय होतं? उत्तर, जास्त झुकल्यास कंबर व मान दुखू शकते. शरीराचं संतुलन बिघडतं. सरळ पोस्चर सुरक्षित ठरतं. थकवा कमी जाणवतो. प्रश्न, तिला दोघांसोबत आवडतं का? उत्तर, प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते. परिस्थिती आणि समज महत्वाची असते. परस्पर सहमती गरजेची असते. एकाच उत्तरात सगळ्यांना मोजता येत नाही. प्रश्न, करताना पुढे मागे का हलतं? उत्तर, हालचालीमुळे शरीर आपोआप समतोल साधतं. स्नायू सक्रिय होतात. ऊर्जा वापरली जाते, म्हणून अशी हालचाल दिसते. प्रश्न, खाली बसताना का ताणलं जातं? उत्तर, खाली बसताना स्नायूंवर ताण येतो. शरीराचा भार बदलतो. लवचिकता कमी असल्यास जास्त जाणवतं. सरावाने हे कमी होतं. प्रश्न, एकटी अचानक करत असते का? उत्तर, काही वेळा सवय किंवा सवंगडी नसल्यामुळे असं होतं. मनाची स्थिती कारणीभूत ठरते. ताण कमी करण्याचा हा मार्ग असू शकतो. हे मानसिक बाबींवर अवलंबून असतं. प्रश्न, लवकर का दमते? उत्तर, शारीरिक क्षमता कमी असल्यास दम लागतो. सतत हालचालींमुळे ऊर्जा खर्च होते.
श्वासोच्छवासावर परिणाम होतो. विश्रांती घेतल्यावर पुन्हा ताकद येते.